तर चला मैत्रिणींनो, आम्ही आलो आहोत आमच्या गावच्या यात्रेमध्ये. आणि आमच्या गावामध्ये एक मोठं ग्राउंड आहे, तर तिथेही यात्रा भरवलेली होती. तुम्हाला मी बोलले होते मागच्या ब्लॉगमध्ये की मंदिर आहे तिथे जास्त स्पेस नाही आहे. तर एवढे मोठे मोठे झोपाळे किंवा काय म्हणतात ते आकाश पाळणा आहे, दुसरं काय काय आहे, तर तेवढं लावण्यासाठी तेवढं तिथं जागा नाही आहे. त्यामुळे हे बाकीचं सगळं जे यात्रेचं जे आहे ना, ते सगळं इथं भरतं. तर आल्यानंतर मंथन लागलेला मला स्मोक बिस्किट पाहिजे, तर मिस्टरांना ते काही पसंत नव्हतं. तर त्याच्या आत्तूनी त्याला घेऊन दिलं. आणि हे बघा कॅमेऱ्यासमोर मुद्दाम कसा दाखवतोय. तर तेवढी त्याची इच्छा पूर्ण झाली. कारण काय माहिती चांगलं असतं की नसतं मुलांसाठी, मला पण ते आवडत नाही. तर त्याचा हट्ट होता म्हणून त्याच्या आत्तूनी घेऊन दिलं. तर ह्यावर्षी ना इथे असा वेगळ्या प्रकारचा एक काय म्हणू आपण झोपाळा की पाळणा आला होता. त्याला काहीतरी हातोडा असं म्हणतात, कारण त्याचा आकार तसा दिसतो. तर खूपच भयंकर होता. एंट्री केल्याबरोबर आम्ही ते बघत उभारलेलो. कारण तो ना पूर्ण उलटावरती जाऊन ते पूर्ण उलटं होऊन ना असं एक 2 मिनटं तसंच ठेवत होते. त्यामुळं इतकं भयानक वाटत होतं ते बघायला. आणि त्यामध्ये बसलेल्या म्हणजे ज्या व्यक्ती होत्या, मुलं, मुली, बायका वगैरे, तर त्या इतक्या ओरडायच्या. आणि ते पूर्ण उलटं झालेलं बघताना ना इतकी भीती वाटायची. अगदी म्हणजे जे कोण यात्रेमध्ये पहिल्यांदा येत होतं, कारण ते एंट्रीच्या जवळच होतं, तर ते प्रत्येकजण बघण्यासाठी उभं राहत होतं. म्हणजे ज्यांना धाडसी वृत्ती आहे त्यांच्यासाठी ते चांगलं आहे. पण ज्यांना काही हार्टचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर त्यांना अलाउड नाहीच आहे त्याच्यामध्ये बसायला. तर खूप छान वाटत होतं बघायला. माझं किंवा आमचं कोणाचंच झालं नाही धाडस त्यामध्ये बसायचं, त्यामुळे आम्ही काही त्या पाळण्यामध्ये बसलो नाही. तर त्याच्यानंतर आम्ही आकाश पाळण्यामध्ये बसायचं ठरवलं. इथे आम्ही नंबर लावून तिकीट काढून उभारलेलो. तर अगोदरचे हळूहळू थांबवत होते आणि मग त्याच्यानंतर आम्ही बसणार होतो त्यामध्ये. आकाश पाळण्यामध्ये इतकी काही भीती वाटत नाही. जरी एवढा मोठा असला तरी त्याची स्पीड कमी असतं. आणि म्हणजे बसण्यासाठी जे हे असतात ना, बेंच म्हणा किंवा ते जे बनवलेलं असतं ते इतकं काही भीतीदायक नसतं. तर आम्ही वरती बसलो, म्हणजे त्या आतमध्ये बसलो. आणि एक, 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 एक भरत होते ते झोपाळे. आणि तसं आम्ही वरती जात होतो आणि वरून कसा व्ह्यू दिसतोय हे दाखवते तुम्हाला. कारण मला वाटतंय रात्रीचे 11:30 वाजले असतील, त्या दरम्यान आम्ही तिथे होतो. तर अशा पद्धतीने सगळं दिसत होतं, छान लाइटिंग. आणि प्रत्येक झोपाळ्याच्या ह्याला ना छान छान अशा लाईट्स बसवलेल्या, त्यामुळे खूप सुंदर दिसत होतं. रात्रीची वेळ होती त्यामुळं. तर मी, श्रेया, मंथन, त्यांची आत्तू, तर माझे मिस्टर, असं आम्ही सगळे मिळून गेलेलो. आणि कारण ते मंथनच्या आत्तू आहेत त्या म्हणजे आमच्या ताई, तर त्या जाणार होत्या दुसऱ्या दिवशी. त्यांना मिळालं नसतं, कारण ही यात्रा आहे ना ती अगदी 5 दिवस चालते. तर त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन आलो, कारण त्या दुसऱ्या दिवशी जाणार होत्या. तर आमचा झोपाळा चालू झाला आहे, आकाश पाळणा. आणि छान वाटत होतं. मुलं, श्रेया, मंथन छान ओरडून दंगा करत होती. आणि बरीच बसलेली मोठी मुलं असो, छोटी मुलं असो, ओरडत-ओरडत छान एन्जॉय करत होती. आणि हेच छोटे-छोटे क्षण असतात आयुष्यामध्ये आपण आनंद घेण्याचे. आणि या छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच जो आनंद मिळतो तो खूप मोठा असतो. कारण हे थोडे क्षण असतात, की आपण आपल्या आयुष्यातलं जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या विसरून जातो आणि छान एन्जॉय करतो. तर बघा इथे मंथनला मी असं पकडलं होतं एक हातानं, तो तर काही घाबरत नव्हता. ताई पण आमच्या एवढ्या काही घाबरल्या नव्हत्या. आणि मला पण इतकं काय वाटलं नव्हतं. मी मध्येच बसलेले त्यामुळे छान वाटत होतं मस्त. आणि वरून सगळं असं छान इतका उंच आकाश पाळणा असतो की व्ह्यू मस्तच दिसत होता सगळीकडे. तर त्यानंतर हे मुलांचा हट्ट होता हे काहीतरी गेम खेळायची, तर ती देखील त्यांनी श्रेयानं मंथननं खेळली. तर त्यामध्ये काय जिंकलं तर काहीच नाही, पण ठीक आहे असू दे. खेळण्यासाठी त्यांना दिली मिस्टरांनी. तर अशा पद्धतीने आम्ही छान एन्जॉय केलं. जवळ-जवळ मला वाटतंय 1-1:30 वाजला आम्हाला घरी यायला. आणि हे बघा इथं एवढे सारे गिफ्ट ठेवलेले. त्यांचे जे नंबर काउंट करून ज्या नंबरचा आपल्याला नंबर आपला येईल, तर ते गिफ्टवर जो नंबर आणि आपण जो करतो ना, खेळतो, तर तो मॅच झाला की ते आपल्याला गिफ्ट मिळतं. तर आम्हाला काही गिफ्ट मिळालं नाही. फक्त मुलांच्या समाधानासाठी त्यांना खेळायला दिलं. तर अशा पद्धतीने आम्ही
छान मस्त यात्रेमध्ये एन्जॉय करत होतो. कारण कसं आहे, मिस्टरांचं काम असं आहे की त्यांना जास्त वेळ बाहेर असा वेळ कधी स्पेंड करायला मिळतच नाही. तर अशा पद्धतीने आम्ही मस्त एन्जॉय केला. छान सगळीकडे फिरलो आणि सगळे झोपाळे वगैरे बघितले, कशा पद्धतीने आलेले आहेत. जास्त काय आम्ही बसलो नाही, कारण आम्ही जेवून गेलेलो. त्यामुळं जास्त इच्छा नव्हती. कारण कसं होतं, एखाद्या पाळण्यामध्ये जास्त स्पीड असेल तर काही वेळेला आपलं उलटी वगैरे होते. तर त्यामुळं काही इच्छा झाली नाही. पण त्यानंतर मुलं नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येतील. तर त्यामुळे आम्ही आज काही जास्त एवढं बसलो नाही पाळण्यांमध्ये. थोड्या वेळाने जरा फिरलो सगळीकडे, आईस्क्रीम खाल्लं आणि नंतर मग घरी रिटर्न आलो. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही सजेशन असतील, तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ आवडतील, हे देखील मला कमेंट करून सांगा. म्हणजे मी त्या पद्धतीने तुमच्याशी कनेक्ट होईन. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.